हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी अनिता इंगळे मराठी ब्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा स्वागत करते. फ्रेंड्स, 15 दिवस झाले आपण भेटलो नाही आहोत, व्हिडिओ येत नव्हते. तर त्याचं जे कारण आहे ना, ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. पण आजचा व्हिडिओ एका सुंदर पवित्र सण म्हणजेच दीप अमावस्याबद्दल आहे. व्हिडिओ दुसऱ्या दिवशी पाहायला मिळतोय, म्हणून विनंती आहे की व्हिडिओ नक्की पहा, संपूर्ण व्हिडिओ पहा, स्किप न करता. माझ्या ह्या व्हिडिओमधून पुढच्या पिढीला, ज्या नवीन आता लग्न झालेल्या ज्या मुली आहेत, त्यांना थोडीशी तरी हेल्प नक्कीच होणार आहेत. तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पाहू शकता तुम्ही, घरात जेवढे दिवे होते ना, ते सगळेच मी घासून पुसून ठेवले आहेत, तांब्याचे, पितळीचे. आणि इथं अशी पूजा मांडणी देखील मी आता केली आहेत. मांडणी राहिली आहेत, पण जी बेसिक आहे ना, ते सगळं मी इथं तयारी करून ठेवली आहेत. पाटाखाली स्वास्तिक काढलं होतं आणि त्यावर पाट ठेवला आहे, लाल कपडा अंथरला आहे, दोन्ही बाजूला रांगोळी काढली आहेत. आणि फ्रंट साईडला मी रांगोळी नंतर काढणार आहेत, कारण ती पूजा करता करता पुसली जाते त्यामुळे. आणि आता मी इथं मांडणीला सुरुवात करते आहे, जी आपली मुख्य पूजेची मांडणी आहे त्याला. तर मांडणी बघू शकता तुम्ही. दरवेळीप्रमाणे इथं मी अक्षता टाकत आहेत. प्रत्येक दिव्याच्या खाली थोडीशी आपल्याला तांदळाची रास करून घ्यायची आहेत. त्यानंतर जे काही दिवे आपण घासून स्वच्छ पुसून ठेवले आहेत, ते सगळे दिवे इथं तेलवातीसह ठेवायचे आहेत. आणि समईला देखील तेलवातीसह ठेवायचं आहे. आणि जे बाकी चांदीचे दिवे असतील तर ते तूप आणि फुलवातीसह ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे पूजा करायची आहे. खूप सुंदर अशी ही पूजा आपली होत असते. दिवे सगळे लागल्यानंतर ना असा लख्ख प्रकाश होतो घरामध्ये. खूप सुंदर असं दृश्य असतं हे. तर इथं मी हॉलमध्ये पूजा मांडली आहेत. पूर्वेला तोंड करून इथं मी पूजा करणार आहेत, त्या पद्धतीने मी इथं मांडणी केलेली आहे. आषाढ महिन्याच्या अमावस्येला घरात, अंगणात, देवघरात दीप लावण्याची ही जी परंपरा आहे, यामागचं शास्त्र आणि श्रद्धा दोन्ही सांगतात की ही रात्र अंधाराची असते, म्हणून दीप लावून प्रकाश वाढवतात. ह्या दिवशी पितरांना शांती मिळावी म्हणून सुद्धा दीप लावले जातात. तिसरे अजून एक कारण आहे. पावसाळ्यात सूर्यप्रकाश कमी असल्याने घरात उग्रवास असतो आणि एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणून तुपाचे, तेलाचे दिवे लावून घरात प्रकाश करून सुगंधित वातावरण निर्माण करायचे असते, जेणेकरून घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. तर हा सण फक्त दीप लावण्याचा नाही, तर अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा करण्याचा दिवस आहे. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी पितरांचं आगमन होतं आणि आपण त्यांच्यासाठी घरात उजळलेले दिवे लावतो, जणू त्यांचं स्वागतच करत असतो. काही ठिकाणी या दिवशी व्रत देखील केलं जातं आणि सौभाग्यवती स्त्रिया तुळशीला देखील ओवाळतात. तशी घराघरात ना खास आज पूजा केली जाते दीप अमावस्याच्या दिवशी, आषाढ अमावस्याच्या दिवशी. दुसऱ्या दिवसापासून आपलं श्रावण महिना लागतो आणि छान असे सणांची सुरुवात होते. तर इथं तुम्ही बघू शकतात, मी सगळे दिवे ठेवले आहेत आणि सगळ्यांना हळद, कुंकू आणि अक्षता वगैरे मी अर्पण करत आहेत. सगळेच दिवे मी इथे मांडणी केली आहेत. आणि इथं बघू शकतात, तुपाचा दिवा मी सर्वात आधी पेटवला, कारण की कुठलीही पूजा सुरू करण्याच्या आधी आपण एक दिवा तरी पेटवायचा असतो. तर तो इथं मी पेटवलेला आहे. आणि इथं बाकीचे दिव्यांची हळद, कुंकू, अक्षता वाहून पूजा केली आहेत आणि आता फुल वाहत आहेत. लहान मुलं जर घरामध्ये असतील ना, तर आपण आता यामध्ये जे कणकेचे दिवे लावणार आहोत, त्या दिव्याने त्यांना ओवाळायचं असतं. इथं जे दिवे लावले आहेत त्यांनासुद्धा कणकेच्या दिव्याने ओवाळायचं असतं. आणि मुलांना देखील. कणकेचे दिवे कसे बनवायचे, तर कणिकमध्ये जे आपलं गव्हाचं पीठ असतं त्यामध्ये गुळाचं तुम्ही पाणी करून टाकायचं आणि त्यामध्ये थोडंसं तेल, मीठ स्वादानुसार असं टाकून छान त्याला मळून घ्यायचं आणि त्याचे दिवे बनवायचे आणि त्यामध्ये तुपाच्या फुलवाती लावायच्या. तर इथं बघा, मी सगळे दिवे पेटवून घेत आहेत. आणि हे जेव्हा दिवे पेटवले जातात ना, त्यानंतर जो काही
हे पाटावर मांडलेला हा जो दृश्य आहे ना, खूप सुंदर वाटतं. आणि खरंच हे दिवे पेटल्या पेटल्या आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. खूप छान वाटतं. असं आपल्याला आतमध्ये म्हणजे मनामध्ये ना खूप सुंदर असं भावना निर्माण होतात. हे तुमचाच देखील असा अनुभव असेल. तर सगळे दिवे पेटवून झाले आहेत. अगरबत्ती वाळली आहे, तिकडे धूप पेटवून ठेवला आहे. आणि आता जो तुपाचा दिवा होता, दुसरा मी छोटा दिवा लावला होता, त्याने वाळून घेतला आहे सगळ्या दिव्यांना. आणि बघू शकता तुम्ही, मी इथं कणकेचे 5 दिवे केले आहेत. तुम्ही 5 करू शकता, 7 करू शकतात, किंवा 9 किंवा 11 अशा विषम संख्येने दिवे बनवायचे असतात. तर इथं मी 5 दिवे केले आहेत. त्यांना तूप आणि फुलवाती मी ठेवल्या होत्या, त्या पेटवल्या आहेत. आणि इथं बघू शकता त्या दिव्यांची देखील मी इथं हळद कुंकू वगैरे लावून पूजा करते. बाजूलाच टाकत आहेत हळद कुंकू. दिव्यांमध्ये जर टाकलं तर मग घरातले खाणार नाही, ते कुंकू वगैरे टाकलेलं खाणं देखील योग्य नाही. तर मी बाजूलाच त्यांना हळद कुंकू वगैरे वाहत आहेत आणि नंतर फुल अर्पण करणार आहे. आणि आता ह्या दिव्यांनी मी हे जे काही आपण मांडणी केली आहेत पूजेची, त्यांना ओवाळणार आहेत. माझ्या घरात आता लहान मुलं नाही आहेत, पण तुमच्या घरात लहान मुलं असतील ना, नक्कीच त्यांना ओवाळा. तर असं मी इथं ओवाळून घेत आहेत, बघू शकतायत. त्यानंतर आपण कर्पूर आरती करायची आहे. कर्पूर वगैरे वाळून घ्यायचं आहेत आणि पूर्ण घरभर सुद्धा आपल्याला कर्पूर आरती द्यायची आहेत. आणि पाण्याने चौकोन काढून हे जे कणकेचे दिवे आहेत ते प्रसाद म्हणून आपल्याला ठेवायचे आहेत, नैवेद्य म्हणून ठेवायचं आहेत. आणि जेव्हा हे दिवे विझतील, थंड होतील, गार होतील, त्यानंतर घरातल्या सगळ्या मेंबर्सने हा प्रसाद खायचा आहे. त्यानंतर जे काही घरामध्ये गोड बनवलेलं असेल किंवा आणलं असेल ते तुम्ही गोड नैवेद्य ठेवा, एखादी फळाचं नैवेद्य ठेवा. तर जे असेल आपल्याकडे अवेलेबल यथाशक्ती आपण इथं असं नैवेद्य ठेवायचं आहे. तर इथं बघू शकतात की बरीच माझी पूजा आता कंप्लीट झालेली आहेत. आणि आता तुळशीजवळ दिवा आणि पितरांसाठी इथं दिवा पेटवत आहेत. तर दरवेळेस मी दररोज सकाळ संध्याकाळ पितरांचा जो दिवा आहे माठाजवळ ठेवते, तोच दिवा इथं पेटवला आहे. आणि आता हा माठाजवळ ठेवणार आहेत आणि दुसरा हा माझा दिवा आहे हा तुळशीजवळ ठेवणार आहेत. तिथं बघू शकतात माठाजवळ दक्षिण दिशेला तोंड करून मी हा दिवा ठेवला आहे. आणि इथं तुळशीजवळ देखील तुळशीला ओवाळून इथं दिवा ठेवला आहे. तर ही पूजा आपण संध्याकाळी केली तर उत्तम, कारण संध्याकाळी पावसाळ्यामध्ये अंधार पडतो आणि अंधार दूर करण्यासाठीच हा सण साजरा केला जातो. तर आपण ही पूजा संध्याकाळी केली तर खूप उत्तम आहे. दिवसभरही करू शकतात, पण संध्याकाळी केली तर छानच आहे. माठाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावल्यानंतर मी इथं धूप पेटवत आहे आणि त्यावर कपूराची वडी टाकली आहे, जेणेकरून धूप छान प्रकारे पेटेल. आणि त्यावर मी लोभाण टाकलेलं आहे, जेणेकरून घरामध्ये सुगंधित वातावरण होईल. आणि पूर्ण घरामध्ये ते फिरवते, जेणेकरून पूर्ण कोपरा छान सुगंधित होणार आणि सगळी नकारात्मक ऊर्जा बाहेर पडेल आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात आणि आपल्या मनात देखील येईल. तर अशी काही माझी पूजा झालेली आहेत. आणि हो, पूजेच्या शेवटी आपल्याला शुभम करोति कल्याणम हे नक्कीच म्हणायचं आहे. तर मी उंबरठाले पण देखील केलं होतं, पण त्याला मी शूट केलं नाही. ते उंबरठाले पण देखील तुम्ही नक्की करा. कुठल्याही शुभ दिवशी उंबरठाले पण नक्की करायचं असतं. तर चला, आजची इथं माझी पूजा संपन्न झाली आहे. तुम्हाला कशी वाटली माझी पूजेची मांडणी? आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट देखील नक्की करा. काही कमी राहिली असेल तर मला नक्की सांगा. पुढच्या वर्षी मी त्यामध्ये ॲड नक्की करेल. तर चला मग, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा बरं का. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.